हे बडी, वेलकम बॅक टू चॅनल. सो आता मी रूममधून निघालेलो आहे. तर तुम्हाला रूमचा टूर दाखवलेला होता. आता आपण जिमकडे जाऊयात. जिममध्ये बघूयात काय काय फॅसिलिटीज इथे अवेलेबल आहे. तर चला तर सुरू करूया. पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच व्हिडिओ बघण्यासाठी. आणि ठीक आहे, एक ब्लॉगचा आपला कंटेंट राहते तर त्याला सपोर्ट करा. चला तर सुरू करूया. ही आपली रूम होती आणि आपण इथून जाऊ दे. एवढा एरिया मी तुम्हाला दाखवलेला आहे आधीच. आणि जर तुम्ही इकडे बघितलं मग आपण आता लिफ्टनं खाली जाऊयात. स्पोर्ट कॉम्प्लेक्स ह्या बाल्कनीच्या पुढे आहेत. तुम्हाला दाखवलेलं पण असेल आधी मी. सो बेसिकली तो वाला वरचा पार्ट आहे ना, ते सेकंड फ्लोअर, तो वाला तेवढा वरतं तेवढं विंडो म्हणजे ग्लास दिसत आहे ना तेवढा तो. आणि इथपर्यंत यावाल्या साईडपर्यंत जिमचा एरिया आहे. तिथे जाऊयात आपण. तर तिथे जायचं होतं आपल्याला बेसिकली. तर चला लिफ्टनं जाऊयात. सो बेसिकली लिफ्ट येत आहे आपल्याला, थोडा वेळ लागेल. थर्ड फ्लोअरवर आलेली आहे. सो हे H1 हॉस्टेल आहे आपलं. आणि इकडे फोर्थ फ्लोअरवर आपण आहे. ते H1 हॉस्टेल होतं. तर आपण आता इथे वरती जाऊयात जिमकडे. म्हणजे खाली योगा रूम वगैरे पण आहे, ते पण मी तुम्हाला दाखवून देणार इन बिटवीन. आणि बाजूला तुम्ही हे बॅडमिंटनचे कोर्ट वगैरे बघू शकता. सो दॅट्स वन इज स्पोर्ट कॉम्प्लेक्स. तर इथे स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये एंट्री केलेली आहे आपण. काही आउटडोअर गेम्स तर तुम्ही तिकडेच, बॅडमिंटन कोर्ट वगैरे आहे. याच्यामागे व्हॉलीबॉल पण आहे. पण इनडोअर गेम्स आणि जिमवरती आणि इनडोअर्स काही गेम आणि योगा रूम इथे आहे. जेव्हा आम्ही आलतो तेव्हा आमचं जे रिपोर्टिंग होतं इथेच झालेलं होतं, स्टुडंट ॲक्टिव्हिटीज ऑफिसमध्ये. आणि म्हणजे इथे आल्यावर जॉईनिंगचं मे बी समजू शकता. आणि इथं टेबल टेनिस प्लस कॅरम वगैरे या सेक्शनमध्ये आहे. तर हे टेबल टेनिससाठी. बाकी तिकडे पण एक सॉकर गेम आणि हे कॅरम वगैरे इथे तुम्ही खेळू शकता. सो 3 कॅरम वगैरे आहे इथे अवेलेबल. ॲक्च्युली काय झालं आहे, काल संडे आणि आज मंडे 2 दिवस इथे सुट्ट्या भेटलेल्या होत्या आम्हाला. काल कन्व्होकेशन होते इथे MBA स्टुडंटचं, त्यामुळे सुट्टी होती. आणि आज मे बी त्यांनी दिलेले असेल, व्हॉट एव्हर मे बी द रिझन. पण बऱ्यापैकी आता मुलं नाही आहे. जे पण जायचं होतं ज्यांना गावाला ते गेलेले आहे. त्यामुळे येथे म्हणजे एक तर सकाळी आम्हाला टाईम नाही भेटत, फक्त संध्याकाळी येथे बऱ्यापैकी गर्दी राहते. सो हे 3 इंडोअर्स झाले. आता आपण जिमकडे जाऊयात. पण इन बिटवीन आपल्याला इथे योगा हॉल वगैरे भेटून जातो, तो बघूयात. तर हे दीपांशू भाऊ बसलेले आहे आपल्या योगा रूममध्ये. हे मला सगळ्यात पहिले हे पहिल्या वेळेस इथेच भेटलेले होते आणि आता पण इथेच आहेत. बाकी तुम्ही हे बघू शकता योगा रूम. आणि दीपांशू भाऊ हे आपल्या अमरावतीचेच आहे. हॅलो ब्रो. हां लॉक. तर आता हे योगा हॉल असं बढियापैकी आहे, पण इथे योगा होत नाही. आम्ही हां बरोबर. तर कसं आहे, इथं काही योगा होत नाही कारण की आम्ही 400 स्टुडंट आहे, तर होत नाही इथे. नॉर्मली आमचं आउटडोअरच होते तिथे गार्डनमध्ये. कधीतरी दाखवून तुम्हाला. तर आपण जिमकडे जाऊयात आता. बाय दीपांशू. तुम्हाला इथे थोडं डार्क वगैरे वाटत असेल, पण जे स्विचेस वगैरे आहे ते म्हणजे रात्री ते ऑन होतात. इथे 2च फ्लोअर आहे. ग्राउंड फ्लोअरवर ते योगा रूम किंवा योगा हॉल आणि इथे टेबल टेनिस वगैरे. आणि तिकडे बॅडमिंटन कोर्ट पण आहे इनडोअरवालं लेफ्ट साईडला. आणि वरती जिम. तर इथे मी म्हणत होतो, इथे बॅडमिंटनचं इनडोअर आहे. ते आउटडोअर पण आहे, पण इथे इनडोअर पण आहे. हे आपले दोस्त काहीतरी खेळून आले बॅडमिंटन. तू श्रेयस पण आहे आपल्याकडे.
तर हे इंडोअर बॅडमिंटनचं कोर्ट आहे. बाकी 3 आउटडोअर जे आहे ते तुम्ही बघितले आहे बाहेर. तर आज थोडी सुट्टी असल्यामुळे हे तिघंजण आपल्याला इथे भेटले खेळताना. हा श्रेयस, हा अनुराग, सुमित हे तिघंजण आहे. सो इंडोअर बॅडमिंटन कोर्ट एक आहे तिथे, 3 आउटडोअर आहे. आता आपण जिमकडे जातो आहे. सो दिस इज द जिम. सो आय डोंट थिंक सो की याच्यापेक्षा मोठा जिम मी पाहिलेला असेल आधी. म्हणजे पाहिलाच नाही मी. गावामध्ये पण एक जो प्रायव्हेट जिम आहे ते लावलेलं होतं, पण तो एवढा मोठा नव्हता. आणि इथचा जिम म्हणजे आतापर्यंत म्हणजे नाशिक गावातला जिम आणि बस 2च ठिकाणी गेलेलो मी. तर एवढा मोठा जिम नाही पाहिलेला आहे. सो आय एम असंच नाही म्हणत, म्हणजे काहीतरी आहे म्हणून आहे. पण इथे सर्व फॅसिलिटीज तुमच्यासाठी राहतात. थँक्स गॉड मी इथे आहे. म्हणजे कमसे कम आय एम तरी पाहायला भेटलं आहे आतमधून कशा फॅसिलिटीज राहते वगैरे वगैरे. तर चला तर तुम्हाला आणखी इथे एक्सप्लोअर करूयात आपण काय काय इक्विपमेंट्स वगैरे आहे जे व्यायाम करण्यासाठी युजफुल राहतात. लेट्स गो. सो इथे पहिले आल्याबरोबर वेट वगैरे करू शकतो तुम्ही. किती आहेत? सो 64.8 वेट चाललेलं आहे. सो हे केबल रोज आहे, ही एक मशीन. त्यानंतर हे वेन्ससाठी जे मशीन राहते ते. इथे लॉकर रूम पण अवेलेबल आहे. सो इन केस तुम्ही जे पण आणत असाल ते इथे ठेवू शकता. आणि तिथे वेट पण करू शकता, काही बसू शकतात. आणि इथे डंबल्सचं आहे, पूर्ण डंबल्स ठेवलेले आहे. तर एवढे डंबल्स इथे अवेलेबल आहे. आय डोंट थिंक सो की एवढे सारे डंबल्स कुठे अवेलेबल असतील. त्यानंतर ही एक मशीन आहे मल्टीपर्पज, म्हणजे तुम्ही लेग्स पण मारू शकता, चेस्ट पण मारू शकता, शोल्डर वगैरे, आणि स्क्वॉट पण करू शकता. बाकी हे पण आहे, हे एक मशीन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बायसेप्स वगैरे हे करू शकता, ट्रेन करू शकता. बाकी हे आहे बॅकसाठीच आहे. त्यानंतर हे मल्टीपर्पज आहे, हे बॅक प्लस हे लेग्स, पुन्हा बॅक, चेस्ट. आणि हे काही टेबल्स वगैरे आहे, चेस्ट वगैरे जिथे तुम्ही करू शकता बाकी व्यायाम. हे डेडिकेटेड चेस्ट प्लस शोल्डर. आणि ही एक आहे डेडिकेटेड बायसेप्ससाठी. आणि बाकी इथे पण आहे काही इन्स्ट्रुमेंट, जसे हे लेग्स डेडिकेटेड. त्यानंतर हे मल्टीपर्पज आहे, जिथे तुम्ही शोल्डर, चेस्ट वगैरे लावू शकता, ती आहे. बाकी हे डेडिकेटेड चेस्टसाठी आहे, ही आणि ही लॅट इन्क्लाइन वगैरे. तर हा एक सेक्शन झाला. यातून तुम्ही बाहेरून बघू शकता की हे जे आहे ही H1 आहे, हे हॉस्टेल. इथून तिथपर्यंत तिथं लिहिलेलं आहे ना, थांबा दाखवतो तुम्हाला. तो H1 तिथून असा येतो आहे, त्यानंतर इथून टर्न होऊन संपतो. तिथून H1 तसा तिकडे मागे पण आहे अर्धा, लास्ट टाईम तुम्हाला दाखवला तसा. पण इथे संपून जातो. याच्या बाजूला त्या साईडला गार्डन आहे. सो बॅक साईड आपण एवढी कवर केलेली आहे, एवढी डंबल्सपासून तर त्या साईडपर्यंत. एंट्रीच्या या साईडचा, राईट साईडचा झालेला आहे एंट्री घेताना. आता लेफ्ट साईडला काय आहे ते बघूया. तर ही मशीन पाहिलेली होती आपण बायसेप्ससाठी. त्यानंतर हे चेस्ट प्लस बॅक दोन्ही करू शकतो. विथ गाईड वगैरे पण तिथे दिलेलं आहे, कसे मारायचे. रिसेट वगैरे पण करू शकता. तुमचे काउंट्स वगैरे तुम्हाला काउंट करायची गरज नाही राहत. दॅट विल बी डिस्प्ले हेअर. त्यानंतर हे पण आहे लेग एक्सटेन्शन थाईजसाठी. त्यानंतर ही पण आहे, म्हणजे ह्या दोन मशीन लेगसाठी आहे डेडिकेटेड. ही पण आहे आउटर थाय ॲबडक्टर आणि इनर थाय ॲबडक्टर. त्यानंतर हे चेस्ट प्लस ट्रायसेप्ससाठी एक डेडिकेटेड मशीन आहे. आणि इकडे कार्डिओचा, आय थिंक पूर्ण कार्डिओचे हे आहे सेटअप्स आहे किंवा डिव्हायसेस आहे. जसे हे ट्रेडमिल आहे 1 2 3 4 5 6 ट्रेडमिल आहे. आणि या सगळ्या मशीन्स क्रॉस ट्रेनरच्या आहे 1 2 3 4 5 6. आणि या इलेक्ट्रिकल सायकल्स आहे, म्हणजे काउंट्स वगैरे करून देणार. आणि ह्या ॲनालॉग म्हणू शकता आपल्या भाषेत 1 2 3 4. हे ट्विस्ट करण्यासाठी आहे, ते उभं राहून आणि हे बसून ट्विस्टिंगसाठी. बाकी हे कोरसाठी आहे, एक लेग्ससाठी आहे.
त्यानंतर ही एक मशीन जी आहे ते चेस्टसाठी आहे. त्यानंतर बाकी हे कार्डिओसाठी हँगिंग पुलअप्स वगैरे करण्यासाठी. बाकी इथे तुम्हाला हे सगळे जिमचे इक्विपमेंट भेटून जाईल. कोर वगैरे ट्रेन करण्यासाठी, हे बॉक्सिंग करण्यासाठी, ते तिथं पुलअप्स करण्यासाठी. आणि हे जे आहे रोप पण आहे इथे. त्यानंतर हे जे मशीन आहे ते तिथचीच आहे, सेम टू सेम येते. 2 मशीन इन्स्टॉल केलेलं आहे. आणि हे तेच पुन्हा चेस्ट आणि बॅकसाठी पुलअपसाठीच आहे, पण तुम्हाला इथे सपोर्ट भेटतो याचा, यावाला याचा. सो इझी होऊन जाते. असिस्टेड चिन अँड डिप, चिनअप्स आणि डिप्ससाठी हे करू शकता. डिप्स चिनअप्स वरती, पण ते खाली जे आहे ना याच्यावर तुम्ही लेग्स ठेवून इझी होऊन जाते तुम्हाला करणे. असा हॉल मी आधी पण पाहिलेला नव्हता आणि हा खूप चांगला आहे इथे. तर मी संध्याकाळी युजली करतो ट्रेनिंग किंवा जिम वगैरे, कारण की सकाळी एवढा टाईम मिळत नाही मला. म्हणजे सकाळी म्हणजे 9:15 वाजताच क्लास राहतो आमचा. सो 9:15 वाजता क्लास आहे, तर 8:30 वाजता म्हणजे नाश्ता वगैरे करावं लागते. सो 8:30 वाजता आपल्या मेसमध्ये जायचं राहते आणि त्यानंतर मग थोडासा टाईम लागते. तर सकाळी एवढं ॲडजस्ट नाही होत, मी संध्याकाळी करत असतो. 12 वाजलेले आहे इथे, म्हणजे लंचचा टाईम झालेला आहे. म्हणजे 12:30 राहते नॉर्मली जेव्हा क्लास राहतो तेव्हा. आज थोडंसं लवकर जाऊन जेवण करूया. काल आम्ही रामटेकला गेलेलो होतो, त्यामुळे मग मी जास्त झोपलो, कारण की 1 वाजलेला होता आम्हाला यायला, 12:30-1. तिथं तुम्ही कनेक्ट करू शकता, बट एवढं काही जुऱ्यात वाजत नाही आहे हे सिस्टीम. सो आपल्या इथे साऊंड सिस्टीम आहे, बट नॉट दॅट मच गुड, म्हणजे एवढा वाजत नाही आहे. आणि मला फॉल्ट पण आलेला होता, चालू नव्हता होतो, गरम येत होता. म्हणजे मेसमध्ये चांगली सिस्टीम आहे, पण तिथे ते एवढे गाणे वाजवत नाही, ते म्युझिक लावून देतात. आणि इथे सिस्टीम वगैरे आहे, तर मग गाणे वाजवण्यात मजाच नाही येत. तर तोच थोडासा मला वाटला की इथे इम्प्रूव्हमेंट करू शकतो आपण. बाकी इट्स ओके, म्हणजे इथे दुसरं सिस्टीम तुम्ही इन्स्टॉल करू शकता किंवा मग तिलाच बेटर करू शकता. दॅट्स इट. सो इकडे लिफ्ट्स वगैरे आहे जाताना ज्यांना आपण आलो, आणि इथे स्टेअर्स पण तुम्हाला भेटून जाणार. आणि इकडे ते लॉकर रूम आहे, ज्याची एंट्री इथून पण आहे आणि तिथून पण आहे आतमधून. आणि इकडे आपण गेलो तर तिथे बॅडमिंटन कोर्ट आहे इंडोर. बाकी इकडे तुम्हाला वॉशरूम वगैरे भेटून जाईल. आणि इथे मेकॅनिकल रूममध्ये काही इक्विपमेंट्स वगैरे तुम्हाला भेटून जातात. ठीक आहे, ओके. आणि इथे पाण्याची पण सोय वगैरे आहेत. सो ऑलमोस्ट इथं सगळं अवेलेबल आहे, म्हणजे पाणी वगैरे, वॉशरूम वगैरे. सो काही प्रॉब्लेम येत नाही इथे, सगळं ओके, ऑल ओके. सो महाजनकोला जाण्याच्या आधी माझं वेट 55 kg येऊन गेलेलं होतं, एकदम बारीक झालेलं होतं मी. देन मग मी महाजनको जॉईन केलं, मग तिथे बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट होत गेलं. सो अप्रॉक्सिमेटली आता 10 kg फ्रॉम 55 to 65 वेट गेन झालेलं आहे विथिन 6 to 7 months. आणि आता ते मेंटेन आहे इथे, म्हणजे 65.9 जाते. जिम मारल्यावर डबल 64.9 येऊन जाते. तर ते तिथे मेंटेन आहे इथे आल्यापासून. सो असं म्हणजे वेट काही एवढं काही गेन नाही होत आहे. मे बी 1 kg इथे गेन केलेलं असेल फ्रॉम लास्ट 15 days. चला तर जाताना स्टेअर केसनी जाऊयात. तर इथून जर तुम्ही गेले तर डायरेक्ट आउटडोअर बॅडमिंटन कोर्टमध्ये येऊन जाता तुम्ही. लाईक दिस. ते आपलं हॉस्टेल H1 ते तिथे आहे, ते गँग आहे ती. आणि हे लावलं की मग तुम्ही इंडोर डबल येऊन जाता योगा हॉलच्या पुढे. सो दिस इज योगा हॉल अगेन. आणि सेम टू सेम येथे पण आहे मेकॅनिकल रूम, वॉशरूम, वॉटर आणि प्लस बॅडमिंटन कोर्ट इंडोरवालं. तर आपण पहिले वरतं जिम होतं तिथून आलेलं, आणि खालून पण एंट्री राहणार ना, वरतून थोडी उडी मारणार. सो दिस इज इंडोर बॅडमिंटन कोर्ट. आणि येथे जो आहे हा दरवाजा पुन्हा आउटडोअरला निघेल. आय थिंक हा लॉक आहे. सो पुन्हा आउटडोअर आहे, पुन्हा ते हॉस्टेल H1 आहे आपलं. ठीक आहे. डोअरमध्ये हे बॅडमिंटन कोर्ट प्लस योगा हॉल प्लस जिम वरती, योगा हॉल, बॅडमिंटन कोर्ट एवढं, ते वाला रिपोर्टिंगचं ऑफिस तेवढं, वरती जिम, बस एवढंच आहे इंडोरमध्ये येते. आणि ते पण आहे कॅरमवाला जे रूम होता तो.
कॅरम, टेबल टेनिस, सॉकर्स वगैरे. सो ॲक्च्युली आपला जो हा आहे व्हिडिओ संपलेला आहे इथेच. सो आता हे इंडोअरमधून आउटडोअर जायचं आहे, कारण की माझे हेडफोन जे आहे ते आलेले आहे, ऑर्डर केलेले सॅमसंगचे. सो त्यांनी S2 मध्ये बोलावलेलं आहे ना, आपल्याला तिकडेच जायचं आहे. सो चला तिकडे जाऊयात. आय होप तुम्हाला हा जिमचा टूर आवडला असल्यास सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नेक्स्ट तुम्हाला कशावर पाहिजे व्लॉग वगैरे ते पण तुम्ही कमेंट्समध्ये लिहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.